काल मी एक सोशल मीडियावर पाहत होतो. अनिल वडपल्लीवार नावाच्या कुठल्या व्यक्तीने काल हायकोर्टामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रकरणामध्ये जनहित याचिका टाकली. अनिल वडपल्लीवाराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीणमध्ये आहे, ना प्रदेशमध्ये आहे. पण काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला की लाडली बहीणला विरोध करताय. अरे तुमची फसवी लाडली बहीण योजना आहे. त्या बहिणीकडून 100 रुपये घ्यायचे आणि तिच्या हातात 5 रुपये द्यायचे. एकीकडे महागाई वाढवून टाकली आणि तुमच्या फसव्या योजनेला आमची लोकप्रियता फार वाढली असं दाखवतात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी तुम्ही करता. आता 470 कोटी रुपये तुम्ही त्या नुसत्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय. तुमची ती फसवी लाडली योजना आहे आणि तुमच्या योजनेमधलं तुम्ही तो GR वाचा, त्याच्यात कुठेही स्पष्टता नाही. म्हणजे जे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते, यांची पिलावळ सांगत होती भाजप की आम्हाला मत नाही दिलं तर आम्ही पैसे वापस घेऊ. म्हणजे तुम्हाला सांगतो की आज भगिनींना वाटतंय की पैसे आम्हाला मिळालेले आहेत आणि हे काही पण करू शकतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जिथं आमचा काही संबंध नाही, आम्ही लाडली बहिणी योजनेचा समर्थन करतो, पण याच्यापेक्षा चांगली योजना महालक्ष्मी योजना आम्ही आणायची भूमिका आम्ही घेतलेली आहे. ते आम्ही सांगतो. आमचा लाडली बहिणीचा काही विरोध नाही, पण ते सोशल मीडियावर टाकतात की काँग्रेसने विरोध केला. आमचा काय संबंध त्या निवडणुकीत? लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाडली बहिणीची योजना अर्ज आले. मोठ्या प्रमाणामध्ये मी आकडा सुद्धा सांगतो, त्यांचे अर्ज मान्य झाले आणि लाडली बहिणी योजनेतून त्यांना फायदा होतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटाचे काही कार्यकर्ते, नेते, मुख्यतः नेते हे मित्रांना हाताशी पकडून या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाऊन या ठिकाणी याच्यावर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. लाडली बहिणी योजनेमध्ये घरकाम करणारे किंवा सामान्य घरातील महिलेला तिच्या संसारात थोडाफार हातभार लागून आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, सन्मानपूर्वक तिला जगता यावं, तिच्यामध्ये शैक्षणिक दर्जा तिच्या घरच्या मुलीचा उंचवावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना आहे. मी माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादांचं जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि काँग्रेसवाल्यांनी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व लाडल्या बहिणींची माफी मागावी, जाहीर माफी मागावी, आपलं नाक रगडावं अशा प्रकारची मागणी करतो. अनिल वडपल्लीवार हे ते पिटिशन टाकणारे आपल्या जिल्ह्यातील सर्वांना माहीत असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे मित्र, ते कोणाचे मित्र हे माहीत आहे आपल्याला. सुनील केदार साहेब जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचे ते परमप्रिय मित्र आहे अनिल वडपल्लीवार. नाना भाऊंना, ते सन्मान्य अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे, नाना भाऊ अध्यक्षांच्या आडून अनेक गोष्टी या काँग्रेसमध्ये चालत असतात. मला वाटतं नाना भाऊंनी काँग्रेस अजूनही ठीकठाक करण्याची गरज आहे.